मत हो। श्री दत्तात्रय प्रभू अवतार दिनाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात। श्रीकृष्ण मंदिर बजाज नगर या ठिकाणी हा सोहळा संपन्न होत आहे। श्री दत्तात्रय प्रभू यांच्याविषयी जी काही श्रीमुखे आपल्याला माहिती झालेली आहे ती म्हणजे महादैसांच्या प्रश्नांमुळे या ठिकाणी आपल्याला एक महत्त्वपूर्ण या पंथा संदर्भातलं जे कधीही माहिती झालं नसतं आपल्याला, ती महत्त्वपूर्ण जी बाब आहे त्या महादैसांमुळे आम्हाला माहिती पडली। लीळा चरित्रातली पहिलीच लीळा जी येते ती आहे श्री दत्तात्रय मार्गादी मूळ निरूपण। महादैसांनी स्वामींना विचारलं, या मार्गासी कवन आदी। हा मार्ग म्हणजे काय? अन्यथा ज्ञानी मार्ग नाही बरं का। या मार्गासी म्हणजे ज्ञान मार्गासी। आमच्या स्वामींनी उत्तर दिलेलं आहे त्याचं, या मार्गासी कवन आदी। स्वामी म्हणतात, या मार्गासी श्री दत्तात्रय प्रभू आदी कारण। म्हणजे श्री दत्तात्रय प्रभूंचा जो अवतार आहे तो चतुर्युगी अवतार आहे आणि या चतुर्युगी अवतार श्री दत्तात्रय प्रभूंनी जो घेतला यासाठी त्यांनी कुणाकडनंही आयुष्य स्वीकारलेलं नाही बरं का। जसं तुम्ही म्हणता की नाही, आमच्या स्वामींनी कुणाकडनं आयुष्य स्वीकारलं? उधळीनाथांकडनं। म्हणजे स्वामींकडे आयुष्य नव्हतं। उधळीनाथ नसते तर आमचे स्वामी पण नसते आता। म्हणजे कोण श्रेष्ठ झालं, उधळीनाथ की आमचे स्वामी? आपल्या या बोलण्यावरून तर उधळीनाथच श्रेष्ठ झाले की नाही। मग मुळात म्हणजे परमेश्वराला जन्मही नसतो आणि मृत्यू नसतो। त्याच्यासाठी जन्म घेणे किंवा आयुष्य घेणं हा प्रकारच येत नाही। आज दत्तात्रय म्हणजे आपण काय म्हणतो, आज काय आहे? दत्त जयंती आहे आज। खूप चुकीचं बोलतो आपण। आपल्याला इथून सुरुवात करायची आहे। ज्या परमेश्वराने अवतार घेतलेला आहे त्या अवताराला आपण जयंती म्हणतोय, इथेच आपली सुरुवात चुकते आहे। जयंती त्यांचीच असते जे जीव आहेत। जयंती त्यांचीच असते जे जीव आहेत। जे परमेश्वर आहे त्यांची जयंती नसते। मयंती त्यांचीच असते जे मरतात आणि परमेश्वर कधीही मरत नाही। जीवाला जन्म मरण आहे किंवा जीवाच्या कर्मफळाला जन्म मरण आहे, सुधारित बोलूया आपण। जीव जो आहे त्याला काही जन्म पण नाही आणि मृत्यू नाही, त्याचा नाश होत नाही। नैनं छिन्नन्ति शस्त्राणि भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे। मग परमेश्वर जे आहेत ते अवतार घेत असतात। म्हणून आज काय आहे? श्री दत्तात्रय प्रभू अवतरण दिन आहे। आज आपण अवतरण दिन साजरा करतोय, अवतार साजरा करत नाहीये। म्हणून कालच्या सत्रामध्ये झाल्याप्रमाणे आपण सकाळीच विडा ठेवला पाहिजे 4 वाजता किंवा दुपारीच विडा ठेवला पाहिजे असं काही बंधन नाही। ज्या वेळेला आपल्याला सर्व ती वेळ योग्य आहे त्यावेळेला आपण देवाला विडा समर्पित करायचा आहे। आणि म्हणून इथे सांगितलं श्री दत्तात्रय प्रभू आदी कारण। आमचे स्वामी जे आहेत त्यांनी उधळीनाथांकडनं विद्या घेतलेली, आयुष्य स्वीकारलेलं नाही आहे। म्हणजे हे सुद्धा अनेक वेळा मी सांगत असतो, परंतु विषयानुरूप इथे सुद्धा ते क्लिअर केलेलं चांगलं। स्वामींनी जे काही अवतार घेतलेला आहे तो या सृष्टीपर्यंत नित्य आहे, तो संपणार नाहीये, विलीन होणार नाहीये, पुरत्याग होणार नाहीये, काहीच होणार नाहीये त्या अवतारात। कारण की हा आमच्या स्वामींचा अवतार उद्धरण व्यसनी अवतार आहे, जो एका सृष्टीमध्ये एकदाच होत असतो।
मग आता राहिलं दत्तात्रय प्रभूंचा प्रश्न. आता दत्तात्रय प्रभूंनी कोणाकडनं विद्या स्वीकारली की कोणाकडनं आयुष्य स्वीकारलं? कसं काय बरं ते चतुर्युगी आहेत? कारण की परमेश्वराचा अवतार घेणे आणि अवतार परत अव्यक्ती विलीन करणे हे सर्वस्वी परमेश्वराची स्वतंत्रता आहे. कलियुगाचं आयुष्य जरी 100 वर्ष असेल तरी श्री प्रभूंनी किती वर्ष राज्य केलं? 125 वर्ष राज्य केलेलं आहे. म्हणजे परमेश्वराला कधीही हे लक्षात घ्या, अवतार घेण्याअर्थी स्वतंत्रता आहे आणि अवतार विलीन करण्याअर्थी सुद्धा ती स्वतंत्रता आहे. मग या मार्गाशी म्हणजे ज्ञान मार्गाशी महानुभाव पंथ हा ज्ञान मार्ग आहे, हा अज्ञान मार्ग नाही, हा अन्यथा ज्ञान मार्ग नाही. अज्ञान म्हणजे आत्यंतिक नेणीव, काहीच माहिती नाही, त्याला अज्ञान असं म्हटलं जातं. अन्यथा ज्ञान म्हणजे चुकीची माहिती असणं, याला अन्यथा ज्ञान असं म्हटलं जातं. आपल्याला सुद्धा या पंथामध्ये राहत असताना अनेक गोष्टींबद्दलचं अन्यथा ज्ञान आहे बरं का. दुपारी 2 नंतर दत्तात्रय प्रभूंचं किंवा देवाचं स्मरण करायचं नाही, हे अन्यथा ज्ञान आहे की यथार्थ ज्ञान आहे? बघा, का म्हणे तर दत्तात्रय प्रभू त्यावेळेला त्यांची निद्रा सुरू असते, वामकुक्षी. म्हणजे त्यांची निद्रा असते का आपली निद्रा असते? की आपल्याला जेवून झोपायचंय म्हणून आपण नियम केलेला आहे हा, की दुपारी देवाचं नाव नाही घ्यायचं. म्हणजे कोणीतरी म्हटलं असेल का हो बाबा तुम्ही दुपारी नामस्मरण करत नाही? मग त्यांनी सांगितलं असेल की नाही नाही दुपारी देव झोपतात त्याच्यामुळे आम्ही नामस्मरण करत नाही या वेळेला. असं काही नाही बरं का. कोणीतरी म्हटलं मला की चप्पल घालून दत्तात्रय प्रभूंचं नाव घेऊ नये. मग एक तर दत्तात्रय प्रभूंचं नाव घेणंच बंद करा, नाही तर चप्पल तरी बंद करा, आहे की नाही? काय महत्वाचं तुम्हाला आता, नाम की चप्पल? आता चप्पल घालायची नाही कोणी. म्हणजे कशाला महत्व द्यायचं कशाला नाही. आणि कोणीतरी अन्यथा ज्ञान येऊन सांगतं आणि लीळा चरित्राची सुरुवातच आहे की या मार्गाशी म्हणजे ज्ञान मार्गाशी यथार्थ ज्ञान श्री दत्तात्रय प्रभूंनी काय केलेलं आहे ते सोपविलेलं आहे. आता मुळात आपल्याकडे काय म्हटलं तर दत्तात्रय प्रभू कोणाचे गुरु आहेत? त्यांनी कोणाला विद्या दिली म्हणजे समोर सोपवलं? श्री चक्रपाणी महाराज. श्री चक्रपाणी महाराजांनी श्री प्रभूंना, श्री प्रभू महाराजांनी आमच्या स्वामींना, आणि मग सांगितलेलं आहे की आमच्या स्वामींचे गुरु गोविंद प्रभू, गोविंद प्रभूंचे गुरु चक्रपाणी महाराज. आणि कालच्या सत्रात आपण काय बघितलं? 5ही अवतार हे ईश्वराचं स्वरूपच आहे, एकाच ईश्वराचं स्वरूप आहे ते. देव तो एकच सांगितलेला आहे. मग आता आपल्याला या ठिकाणी देव एक हा विषय जर का कळला असेल तर अवतार भिन्न भिन्न आहेत आणि अवताराने काय केलेलं आहे की सोपवलेलं आहे की पुढील अवताराला दत्तात्रय प्रभूंनी पुढील अवताराला सोपवलं. इथून तुम्ही तुमचं कार्य करा. वांचून परमेश्वर स्वरूप ज्या मायापुरामध्ये आहे त्या परमेश्वर स्वरूपाला दुसऱ्या स्वरूप अवताराकडनं ज्ञान शक्ती घेण्याची काही गरज नाही. कारण की परमेश्वर स्वरूप हे ज्ञानमयच आहे, हे तुम्हाला समजावं म्हणून ती गुरु परंपरा दाखवलेली आहे, फक्त समजवण्यासाठी तुम्हाला. अर्थात तसं काही नाही. म्हणजे तुम्ही टाकीतलं पाणी हांड्यात घेतलं, कळशीत घेतलं, टाकीत घेतलं, आता पाणी एकच आहे की वेगवेगळं आहे? सगळं एकच आहे. तुम्ही म्हटले नाही ते हांड्यातलं पाणी पिल्याने मला कसं तरी झालं, पण तेच कळशीतलं पाणी आहे, तेच टाकीतलं पाणी आहे, तेच वरच्या टाकीतलं पाणी आहे, सर्व एकच आहे. फक्त वेगवेगळ्या भांड्यात आल्यामुळे तुम्हाला ते वेगळे वेगळेपणा दिसतो आहे. म्हणून आपण काय म्हणतो की नाही सर्वात महत्वाची टाकी ती आहे, त्याच्यापेक्षा मग ह्याच्या स्टोर, मग त्याच्यातनं तांब्यातनं ग्लासामध्ये. वांचून पाणी एकच आहे, स्वरूप एकच आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कसलाच भेद नाही. आणि अवतारामध्ये भेद काय आहे की अवताराने ठरवलं की आम्हाला हे दान द्यायचंय, आम्हाला हे दान द्यायचं नाही. आमचे स्वामी जीवाचा उद्धार करतात, ज्ञान देतात, ब्रह्मविद्या,
परंतु असे काही कणवेचे जीव आहेत की त्यांना सुद्धा काहीतरी दातृत्व करायचं, सुख फळाचं, त्यांना ज्ञान द्यायचं नाहीये. असेही जीव आहेत. त्यांच्याकडे चक्रपाणी महाराजांचा अवतार की त्यांनी अवरदान दातृत्व केलेलं आहे, म्हणजे त्यांनी ते स्वीकारलेलं आहे. अशा प्रकारे ह्याच्यामध्ये उभयदृश्य अवतार, आच्छादनीचा परदृश्य अवतार, आच्छादनीचा अवरदृश्य अवतार आणि केवळ परदृश्य अवतार असे 4 प्रकारचे पुरीचे पात्र, पुरीचे अवतार ज्याला म्हटलं जातं ते होत असतात. आता तसं पाहता सगळे अवतार उभयदृश्यच असतात, परंतु त्यांनी निश्चित केलेलं आहे की आम्हाला फक्त परच द्यायचं किंवा आवरच द्यायचं आहे. अशा प्रकारे आमचे श्री दत्तात्रय प्रभू जे आहेत ते उभयदृश्य अवतार आहेत आणि या मार्गाशी आदिकारण आहेत आणि चहुयुगी त्यांचा अवतार जो आहे तो कार्यरूप आहे, असं तत्वज्ञानामध्ये जे आहे ते सांगितलेलं आहे. स्वामी म्हणतात की बाई श्री दत्तात्रय प्रभू गोसावी भोगभूमी कृतयोगी, भोगभूमीमध्ये कृतयुगामध्ये रिखीश्वराच्या ठाई अवतारू स्वीकरिला, म्हणजे त्यांनी अवतार स्वीकारलेला आहे. कुठे न भोगभूमी कृतयुगी अत्रिरिखी पिता आणि अनुसया माता, मग त्रेती कर्मभूमीशी सह्याद्र पर्वताशी बीजे केले. त्रेतयुगामध्ये मुलाला शांत करावं. सह्याद्र पर्वताशी बीजे केले आणि सह्याद्री पर्वताला स्वामींचं अवतार कार्य जे आहे ते आपल्याला बघायला मिळतं. सह्याद्री पर्वत म्हणजे पूर्ण माहूर विभागामध्ये जे काही पर्वत रांगा आहे सह्याद्रीच्या, त्या माहूर परिसरामध्ये खास करून आणि त्या सह्याद्री पर्वतावर श्री दत्तात्रय प्रभूंचं अवतार कार्य आहे. आणि श्री दत्तात्रय प्रभूंची विशेषता जी आहे आमच्या स्वामींनी अनेकदा सांगितली, त्यामधली एक लीळा आपण घेणार आहोत. एकदा डखले आणि चांगदेव भट श्री दत्तात्रय प्रभूंच्या भेटीला जाण्याचं निश्चित करतात. त्या संदर्भातली लीळा आहे. पूर्वार्ध 204 क्रमांकाचे. मागवते गोसाव्यांशी चतुर्विधाचा मढी अवस्थान झाले. वेरूळचीच लीळा आहे. चतुर्विधाच्या मठामध्ये स्वामींना अवस्थान आहे आणि एकदा श्री दत्तात्रय प्रभूंची जी महिमा आहे ते आमचे स्वामी निरूपण करत होते. त्याचा संदर्भ असा आहे, श्री दत्तात्रय प्रभूचेनी दर्शन मात्रेची प्राप्ती होय. अमोघ दर्शन का म्हटलं, एक तर दर्शन कोणाला देतच नाही, पण जर का दिलं तर दर्शन मात्रेची प्राप्ती होय, हा त्या विषयामध्ये म्हणजे त्या बोलण्यामध्ये त्यातल्या त्या दिवशीच्या निरूपणाचा जो विषय होता तो हा होता की दर्शन झालं की प्राप्ती होणार. इतकं महत्वपूर्ण असं दर्शन आहे. मग आता ते कोणाला पण होईल का? इतकं सोपं नाही आहे. म्हणजे एखाद्या मुलाला सांगितलं की उद्या परीक्षा आहे तरी सुद्धा तो पैकीच्या पैकी मार्क मिळवतोय, मग हे सोपं आहे का? ह्याच्यासाठी त्या मुलाला वर्षभर अभ्यास करावा लागलेला आहे, तो तयार झालेला आहे. आता त्याला तुम्ही कधी सांगा, उद्या परवा कधी परीक्षा सांगा, तर तो पेपर बरोबर तो देऊ शकतो. तसं ज्याला अमोघ दर्शन देणार आहेत, म्हणजे आपण म्हटलं की आम्हालाही झालं पाहिजे, मार्ग शीर्षभर आम्ही स्मरण करतो, पण एकाला तरी वाटतं का दत्तात्रय प्रभू भेटावेत म्हणून? कोणालाच वाटत नाही, कुणालाच तळमळ नाही. तळमळ असेल तर मग विचार होईल, परंतु सहजासहजी भेट होणार नाही. त्यासाठी तो जीव तसा योग्य असावा लागतो, तेव्हा जाऊन परमेश्वर त्यांना भेट देणार आहेत. आणि मग इथे दत्तात्रय प्रभूंची महिमा सुरू आहे, तेव्हा डखले आणि चांगदेव भट यांच्या मनामध्ये येतं की आपण दत्तात्रय प्रभूंच्या भेटीला गेलं पाहिजे. त्यांचं दोघांचं एकमत होतं. स्वामींना ते म्हणतात की आम्हाला दत्तात्रय प्रभूंचं भेट झाली पाहिजे अशी आमची इच्छा आहे. स्वामी म्हणतात ते कांगा होईल. स्वामी म्हणतात ते का बरं? तुम्हाला का होईल श्री दत्तात्रय प्रभूंची भेट? तुम्हाला भेट व्हावी अशी इच्छा आहे, हे चांगली गोष्ट आहे, वाईट नाही आहे. पण तुम्हाला दत्तात्रय प्रभूंची भेट का द्यावी, म्हणजे कारण काय त्याचं? तुम्ही काय असं योग्य कार्य केलेलं आहे, काय निर्दोषपणे तुम्ही कार्य करत आहात की देवाने तुम्हाला येऊन भेट द्यावी? आणि स्वामींनी असं म्हटल्यानंतर पुढे स्वामी सांगतात ते अमोघ दर्शन किंगा, म्हणजे ते अमोघ दर्शन आहे बरं का.
त्यांचं दर्शन मुळामध्ये सरसकट सगळ्यांना होत नाही. श्रीप्रभू त्यांनी म्हटलं दत्तात्रेय श्रीप्रभूंचं दर्शन मला झालं पाहिजे. कोणी म्हटलेलं? आणि आमच्या स्वामींनी दर्शन दाखवलं सुद्धा. सारंग पंडितांनी. लीळा सुद्धा कुठली आहे? वेरूळचीच लीळा आहे. कसा योगा आहे, सगळ्या वेरूळच्याच लीळांचा संदर्भ आहे. आणि आमच्या स्वामींनी श्री प्रभूंचं दर्शन त्यांना करवलं. परंतु श्री दत्तात्रय प्रभूंचं दर्शन मात्र आमच्या स्वामींनी असं कधी करवलेलं नाही. कारण की ते अमोघ दर्शन किंगा ते स्वतःहून कोणाला दर्शन सहजासहजी देत नाही. त्यासाठी तुम्हाला त्यांच्या त्या अस्थिपरीपर्यंत पोहोचावं लागेल. तसं तुम्हाला योग्य व्हावं लागेल. आयुष्यभर जरी दत्तात्रय कवच म्हटलं तरी दत्तात्रय प्रभू भेट देणार नाहीत. दत्तात्रय कवच हे भृगु ऋषींनी लिहिलेलं काव्य आहे. ते काही बोधवंत नव्हते, ज्ञानी नव्हते, अनुसरलेले नव्हते, भक्त नव्हते, काहीच नव्हते. त्यांची एक प्रतीती आहे, त्यानुसार त्यांनी ते लिहिलं आणि त्यांनी स्वतः हे टाकून दिलं की या दत्तात्रय प्रभूच्या कवचाचं पारायण केलं तर धन धान्य संपत्ती सगळं मिळतं. मग आपल्याला काम बिमा काही करायची गरजच काय? रोज दत्तात्रय कवच वाचायचं, धन धान्य संपत्ती मिळत राहील. म्हणजे याचा आपण विचार केला पाहिजे. असं मिळतं का? आयतं मिळतं का? आमचे देव भिक्षा सांगतात, भिक्षा मिळणार आहे, पण भिक्षा मागायला जावं लागतं. असं घरपोच भिक्षा नाही. घरपोच भिक्षा पाहिजे त्यासाठी तुम्हाला काहीतरी देवांनी सांगितलेला विधी करावा लागतो, तर ती भिक्षा आपल्यापर्यंत पोचत असते. एखादं साह्य आपल्यापर्यंत पोचत असतं, त्यासाठी क्रिया करावी लागते. आपण लीळा चरित्र वाचतो, पण लीळा चरित्रातले विषय वाचत नाही. आमच्या भट्टोबासांचं पोटदुखी सुरू होती. कुठलं स्तोत्र सांगितलं देवानी? उदरव्यथा निवृत्ती स्तोत्र. कुठलं स्तोत्र सांगितलं? दगड व्हायला सांगितलेली आहे. निर्वेद स्तोत्र तेव्हा नव्हतं. हे जेवढी काही पारायणं तुम्ही वाचता ती त्या काळामध्ये नव्हतीच. ही नंतरच्या काळामध्ये जे जे कवी होते त्यांनी आपली कला, सप्तकाव्य ग्रंथ नंतरच्या काळातला विषय. स्वामींच्या नंतर श्रीमुखीतलं नाहीये काही. भट्टोबासांना कुठलंही स्तोत्र दिलं नाही ना, तर देवाने दिलं पाहिजे. दत्तात्रय वाचा, पोटदुखी थांबेल, 21 वेळा वाचा. कुठलंही स्तोत्र दिलं नाही. स्वामी म्हटले की दगड वहा. स्वामींनी चमत्काराने ते बंद नाही केलं. स्वामींनी सांगितलं अविधी घडला असेल काही, म्हणजे स्वामी असं म्हटले नाही, परंतु तो सन्निधानीचा भोग आहे. पोटदुखी उदरव्यथा निवृत्ती जी केलेली आहे ती सन्निधानातला तो भोग आहे. तो सन्निधानामध्ये सेवा करून त्याचा नाश होणार आहे, इतर कशाने नाश होणार नाही. म्हणून सेवाच करायला सांगितली आणि उदरव्यथा त्यांची थांबलेली आहे. हे लीळेंची प्रमाण आहेत. निळभट्ट भांडारेकर यांना इंगळी चावली. कुठलंही इंगळी स्तोत्र त्यावेळेला उपलब्ध नाही. हे नंतरच्या काळात तयार झालं असावं. परंतु त्यांनी जी स्वामींचं स्मरण केलं, चतुर्विध स्मरण केलं असेल, त्यामुळे त्यांचं जे काही, ज्याला प्रशंसा म्हटलेलं आहे, देवाची प्रशंसा, अनुभवाचे बोल त्यांनी अनुभवलेले जे काय आहेत त्या त्या गोष्टी त्यांनी देवापुढे मांडल्या, आठवल्या, त्याच्यामध्ये रममान झाले आणि मग ते दुःख जे आहे त्याचं निरसन झालेलं आहे. त्यासाठीही कुठलं पारायण त्यांनी केलेलं आहे असा कुठलाही संदर्भ मात्र त्या ठिकाणी येत नाही. नाहीतर मी म्हणत असतो, आता मी एक कोरोना स्तोत्र पण लिहिणार आहे बरं का. ते वाचल्याने कोरोना होत नाही. आता नवीन पण कोरोना येऊन राहिलाय, नवीन व्हर्जनचं कोरोना स्तोत्र बनवणार आहे. आता सांगा बरं, तुम्ही मान्य कराल काय? कोरोना स्तोत्र वाचल्याने कोरोना होणार नाही. तुम्ही अनुभव घेऊन बघाल का असं कधी? नाही. तुम्हाला माहिती की नाही, होणारच आहे. असं काही स्तोत्र नसतं. असे तर किती कामं तुम्हाला मी सांगू की जेणेकरून अमका पारायण केले की ते काम होणार आहे, असं काही नाही. ते कार्य ते होणारच आहे. काल मी कोणाला उदाहरण सांगितलं, तुम्ही काहीतरी ते लोन वगैरे करून घेतात ना, आणि त्याचा एक EMI येतो. EMI आल्यानंतर एखादं पारायण घ्यायचं की आम्हाला EMI आलंच नाही पाहिजे. वस्तू पण घेतली, लोनही काढलं, कर्जही काढलं, EMI आलाच नाही पाहिजे. शक्य आहे का? असं कुठलं EMI स्तोत्र आहे का? असं काही नाहीये. आपल्याला जे जोडलेलं आहे ते आपल्याला भोगायचंच आहे, ते भोगायला प्राप्तच होणार आहे.
याविषयी आमच्या स्वामींचं वचन आहे, तुम्ही सकळ ही भोगे निमा नावे की, भोगून नासून टाका ते. आई म्हणते जेवढं वाढले तेवढं संपव बरं का, सगळं म्हणते की नाही आई. तसं देवानी म्हणतात जेवढं तुम्ही, मी जेवढं वाढलंय तेवढं संपव. तसं देव म्हणतात जेवढं तुम्ही जोडलेलं आहे, जोडून ठेवलेलं आहे, तेवढं तुम्ही भोगून संपवून टाका. तुम्ही अनुसरलात तर परमेश्वर काहीतरी विचार करतील. आणि म्हणून या ठिकाणी दत्तात्रय प्रभू अशाच जीवांना दर्शन देतात जे पूर्णपणे योग्य झालेले आहेत. कुठल्याही पारायणाचं आणि याचं त्याचं तुम्ही आधार घेऊन दत्तात्रयांची भेट अपेक्षित ठेवाल तर त्याच्याने ते होणार नाही. चक्रधर स्वामींनी दत्तात्रय प्रभूंचं स्मरण सांगितलं, तुम्ही स्मरण करू शकता. नामस्मरण आहे श्रीमुखीचं. आमचे लोक ते नामस्मरण सोडून देत आहेत आणि जीवाने निर्मित केलेल्या गोष्टी वाचत बसतो आपण, आणि देवाने सांगितलेला विधी मात्र आपण बाजूला सारतो. म्हणून स्वामी म्हणतात की तुम्हाला भेट होणार नाही, कारण की ते अमुक दर्शन आहे. ते म्हणतात जी जी जर का आपण प्रवृत्ती जर का आपली असेल आणि ते दर्शन जर का आपण घडवलं आम्हाला, तर आम्हाला घडू शकतं. स्वामी म्हणतात स्वामींच्या दर्शना जाल तरी होईल. म्हणजे तुम्ही निघालात आणि दत्तात्रय प्रभूंच्याच भेटीला जर का जात असाल तरच दत्तात्रय प्रभूंची भेट होईल बरं का. नाहीतर आपण एखादं स्थान करायला जातो आणि मध्येच आठवतं आपले नातलग राहतात बरं काही, तिथेही जाऊन येऊ. किंवा स्थान वंदन करून घरी येताना नातलग आठवतात की आता सगळं देवदेव झाला, आता येताना नातलगांकडे जाऊ, आणि मग तिथे जातो आपण. आणि तिथे गेल्यानंतर ते सांगितलेलं असतं ना, सगळं पुण्य आपलं तिथे जातं. असं होऊ शकतं का? आपण पुण्य करून आलो किंवा गोमट करून जोडून आलो आणि एखाद्याच्या घरी गेलो, सगळं गोमट त्याला मिळतं असं म्हणतात. म्हणून स्नान करून सरळ स्वतःच्या घरी यायचं असतं असं म्हटलं जातं. मी म्हटलं हे तर सोपं आहे, काहीतरी पाप करून यायचं आणि एखाद्याच्या घरी जायचं, सगळं पाप त्याला, आपल्याला काहीच नाही. असं होऊ शकतं का? कोणीतरी सांगतं, आपण ऐकतो, डोक्यात ठेवतो, कधीच विचार करत नाही. परंतु एक खरं आहे बरं का, आपण गोमट जोडून आलो, योग्यता जोडून आलो की ते त्याच्या घरी कसं जातं की तुम्ही जर का सर्व करून आलात, देवदेव करून आलात, रिद्धपूर वंदन करून आलात, खूप चांगलं वातावरण, श्रीप्रभूंच्या लीळा आठवत आहेत, असं सगळं असताना जर का नातलगाच्या घरी तुम्ही गेलात की काय होतं? अन्य वार्ता की धर्म वार्ता? अन्य वार्ता म्हणजे साधी अन्य वार्ता नाही, भांडण वार्ता होते. ते त्यांचं दुखणं सांगतात, मग असं झालं, तसं झालं, तसं झालं, मग तुम्हाला राग येतो. काय काय ते सांगत असतात, तुमच्या मनात ते सगळं भरतं. श्रीप्रभूंच्या लीळा कुठे गेल्या आता? आता श्रीप्रभूंच्या लीळा आठवत नाही. तुम्ही जे तिकडून निघता की त्याच हिशोबाने तेच विचार घेऊन घरी येता, घरी आल्यानंतर पण तेच तेच विचार चालू राहतात. रिद्धपूर आपलं सगळं त्यांच्या घरीच राहून गेलं आणि त्यांच्याकडची शिदोरी घेऊन आपण निघालो पुढे. याला म्हणतात. म्हणून स्वामी सांगतात की दत्तात्रय प्रभूंच्या भेटीलाच जाल तर तुम्हाला दत्तात्रयांची भेट होईल, अन्यथा होणार नाही. दुसरा हेतू जर का मनात आला तर मग देव भेटणार नाही. लक्षात आलं तुमच्या? हे वाक्य काय सांगतं? पंचाळेश्वरला जर का जाल नोकरी मिळावी म्हणून, तर नोकरी मिळेल पण देव भेटणार नाही. गाडी बंगला जे काय मिळण्यासाठी तुम्ही जाल ते तुमच्या नशिबात असेल तर माया तुम्हाला देईल नाही देईल मला काही माहिती नाही. परंतु देव मात्र या उद्दिष्टाने गेले तर बाकी सगळं मिळेल पण देव मिळणार नाही. परंतु देवच मिळण्याच्या हेतूने गेलात तर बाकीचं मिळेल नाही मिळेल पण देव मात्र कधी ना कधी तुम्हाला भेट देणार आहे. त्यासाठी तुम्हाला त्या भेटीची तपश्चर्या करावी लागेल, वारंवार तिथे जावं लागेल, स्मरण करावं लागेल, निर्दोष व्हावं लागेल. त्याशिवाय दत्तात्रय प्रभू भेट देणार नाही. आणि मग स्वामी म्हणतात की दत्तात्रय प्रभूंच्या भेटीच्या निमित्ताने जाल, हेतूने जाल तरच दत्तात्रय प्रभू भेट देतील. अशी आमची प्रवृत्ती आहे किंवा परमेश्वराची प्रवृत्तीच तशी असते. आणि त्यावर आमच्या स्वामींनी दृष्टांत सांगितला की कुणी त्या दोरीवर चालणारा व्यक्ती असतो ना, तो डावीकडे ना पाहे, उजवीकडे पाहत नाही, आपल्याकडे ना पाहे आणि सभेकडे पण ना पाहे. कारण डावीकडे कोण लोक आहेत? डावीकडचे लोक म्हणजे निंदा करणारे लोक आहेत की हा पडणार बरं का आता, पण तो त्यांच्याकडे लक्ष देत नाही. तेही लोक बोलतात हा पडणार आहे पण तो खचत नाही.
उजवीकडचे लोक प्रशंसा करणार आहेत, ते म्हणतात की नाही हा खूप चांगला पद्धतीने चालत जातो बरं का, आम्ही बघितलेलं आहे, हा कधीच पडणार नाही, अशी प्रशंसा करणारे लोक आहेत. प्रशंसा सुद्धा तो ऐकत नाही, कारण की प्रशंसा ऐकले की आपण थोडा ओव्हर कॉन्फिडन्स आपला वाढून जातो, कॉन्फिडन्स वाढतो आणि तो ओव्हर होऊन जातो आणि त्या याच्यामध्ये आपली मनस्थिती भंगून जाते. आपली निंदा केली तरी आपण विचलित होतो आणि आपली प्रशंसा जरी कोणी केली तरी आपण विचलित होत असतो. म्हणून निंदा पण ऐकू नका आणि प्रशंसा पण ऐकण्याच्या सवयीमध्ये लागू नका. प्रशंसा ऐकायची सवय लागली ना खूप अवघड होतं बरं का. आपल्याविषयी कोणी चांगलं नाही बोललं की आपण अस्वस्थ होतो. आपण्याकडे न पाहे म्हणजे स्वतःचा जो आत्मविश्वास आहे त्या आत्मविश्वासाकडे तो पाहतो, पण स्वतःचा जो अहंकार आहे की मी खूप वेळा असं हे केलेलं मी अजिबात पडलो नाही, हा जो अहंकार आहे त्या अहंकाराकडे तो बघत नाही आणि सभेकडे समोर पण बघत नाही. म्हणजे जे तटस्थ लोक आहेत, काही लोकांना काहीच घेणं नसतं बरं का. आम्ही प्रवचन करताना बघतो काही लोक प्रवचनाला प्रतिसाद देतात, विनोद वगैरे सांगितला काय झालं की ते हसतात वगैरे, चेहऱ्यावर ते त्यांचे भाव बदलत राहतात विषयानुरूप. काही लोक बिचारे तटस्थच असतात, त्यांना बघितलं की आम्हाला खूप टेन्शन येतं बरं का. आम्ही विसरून जातो की 50 लोक आपल्याला हे करताय, प्रतिसाद देते, एकच माणूस फक्त असा तोंड हे करून 12 वाजून बसलेला आहे की ज्याला त्या निरोपणाचा आनंदच घेता येत नाही. त्याचा तो निरानंद बघितला की आमचाही आनंद निघून जातो. म्हणून निरूपकाच्या समोर अशा व्यक्तींनी बसू नये, झोपणाऱ्या व्यक्तींनी बसू नये. निरूपकालाही सुद्धा झोप येऊ शकते. म्हणून अर्थातच निरूपणाला येताना त्या हेतूनेच यावं की आम्हाला निरूपण ऐकायचं आहे, झोप काढून यावं. त्याच्यासाठी दुपारची पोथी होती बरं का, इथे दुपारची पोथी कॅन्सल केली की दुपारीच्या पोथीचा अनुभव माझा वाईट आहे. लोक झोपतात, त्याच्यामुळे धड माझी झोप होणार नाही आणि तुमची मात्र झोप होत राहील, ते मला काही सहन होणार नाही. म्हणून दुपारची पोथी आम्ही कॅन्सल करून टाकली. म्हणजे या ठिकाणी काही लोक तटस्थ असतात, त्यांच्या चेहऱ्यावर कुठलेच भाव नसतात. एका ठिकाणी मी निरूपण केलं, 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, काही जरी सांगितलं तर लोक नुसतं असंच बघत होते, काहीच चेहऱ्यावर भाव नाही. मग त्यांना म्हटलं की किती शिट्या झाल्यानंतर भात होतो, ते काहीच बोलायला तयार नाहीत उदाहरणं देत असताना. म्हटलं तुम्ही कुकर वगैरे लावता की नाही घरी? मग ते म्हटलं हो लावतो. मग सांगा तरी, हे तरी सांगा, सोपं विचारलं ना आता. मग मी त्यांना म्हटलं का हो, हे लोक तर काहीच बोलत नाही. ते म्हटले तसं नाही बाबा, ते लोक बोलतात पण ते आपसात बोलतायत की हे आम्ही कधीच ऐकलं नाही. हा जो विषय तुम्ही सांगताय ह्यांच्यासाठी इतका नवीन आहे की हे लोक बघतच राहत आहेत. आणि मग 3ऱ्या-4थ्या दिवसापासनं त्या लोकांच्या एवढ्या शंका आल्या, एवढे प्रश्न आले आणि ते म्हटले की आम्हाला आतापर्यंत नामस्मरणाबद्दल आम्ही कधीच काहीच ऐकलं नाही, आम्ही हे पारायणच ऐकतोय नेहमी. मग त्यांच्यामध्ये बदल झाला आणि शेवटच्या दिवसापर्यंत ते एवढे खुलले ते लोक, म्हणजे असे लोक जर का आमच्या समोर आले की खूप अवघड परिस्थिती होते बरं. आणि म्हणून तो सभेकडे सुद्धा पाहत नाही, तो त्याच्यावर चालत जातो. बस एवढंच त्याचं काम आहे की इथून तिथे चालत जायचं आपल्याला, आणि तो चालत जातो. तयासीची वर्त साधे, डावीकडे पाहे उजवीकडे पाहे, आपल्याकडे पाहे सभेकडे पाहे, तर तो पडे हाड गुड नुरे. हाडबीड त्याचं तुटू शकतं, फ्रॅक्चर होऊ शकतं. म्हणून तुम्ही आता दत्तात्रयांच्या भेटीला चालले तर तुम्ही फक्त त्या भेटीचं लक्ष ठेवून जा. इकडे तिकडे कोणी भेटतील वगैरे तुम्हाला काय करतील, तुमच्या साध्यावरून इकडे तिकडे ढाळतील तुम्हाला, तर तुम्ही अजिबात तुमचा विचार बदलायचा नाही. आणि नंतर आमचे स्वामी त्यांना एक नियम सांगतात, आता ऐसेची निघा, आता असंच तुम्ही निघा, पेणो वेणा जावे, मुक्काम दर मुक्काम करत जायचं, मार्गी उपेणे न करावे, म्हणजे 2 मुक्काम एका गावाला करायचं नाही. किंवा संभाजीनगर एकदम चांगलं वाटतं म्हणून 2 मुक्काम करावेत नाही, एकच मुक्काम एका गावाला करायचा. संबंधियाच्या गावानं वचावे. दत्तात्रयांच्या भेटीला जात असाल तर नातलगांच्या घरी जायचं नाही. स्नान करायला जात असाल तर नातलगांच्या घरी जायचं नाही, हे आमच्या स्वामींनी सांगितलेलं आहे.
एकी भिक्षा ने घावी, 2-3 घर भिक्षा मागावी, एका घरी भिक्षा मागू नये. ऐसिया परी मातापुरा जावे, म्हणजे माहूरला जा. पहिले घाटाटळी संन्यासाची वेखे भेटती. पहिले तुम्हाला संन्यासाच्या वेशामध्ये दत्तात्रय प्रभू भेटतील. ते तुम्हाला विचारतील की तुम्ही कुठे चाललात. तुम्ही म्हणाल आम्ही दत्तात्रय प्रभूंच्या भेटीला चाललो. ते म्हणतील की आम्हीच दत्तात्रय प्रभू आहोत असे ते म्हणतील, परंतु ते दत्तात्रय प्रभू नसणार आहेत. परत पुढे जाल, दुसऱ्या घाटातळी तुम्हाला ब्राह्मणाचे निवेशे, आधी संन्यासाचे निवेशे भेटतील, मग ब्राह्मणाचे निवेशे भेटतील. तेही म्हणतील तुम्ही कुठे चाललात, आणि तेही म्हणतील की आम्हीच दत्तात्रय प्रभू आहोत, परंतु ते पण नाही. मग घाटाचा माथा मेरुवाळाची पाळी, दारवठा गोंधळा पुढे, म्हणजे काही विशिष्ट गायन करत असलेले जे काही लोक आहेत ते पुढे पुढे असे चालतायत. चोंडुका वाहते, म्हणजे काहीतरी वाद्य वाजवत. निळीची अंगी निळीचाची चळणा, म्हणजे वस्त्र कसे आहेत, निळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले. निळीचे टोपरे, श्री मुकुटामध्ये जे टोपरं आहे डोक्यामध्ये घालायचं ते सुद्धा निळच आहे. कवड्याचे आभरण, म्हणजे शिंपले वगैरे असतात त्याचे अलंकार परिधान केलेले. ते म्हणतील आम्ही दत्तात्रय प्रभू नव्हो, आम्ही दत्तात्रय प्रभू नाहीत असं ते म्हणतील तुम्हाला. परितेची होती तेच दत्तात्रय प्रभू आहेत, असणार आहेत. ऐसे गोसावी त्यांसी विधी विला, विधी सांगितला. आणि म्हणून स्वामींना दंडोत घालून श्रीचरणा लागून ते तसेच निघाले. कटकाचिया वाटा वेरूळूनच गेलेले, दौलताबाद वरून असं हाटांतून निघाले, म्हणजे बाजार लागला त्यांना. आणि ते देवगिरीशी गेले, आणि देवगिरीला ते गेलेले. हाटांतू अवघे पदार्थ देखिले, आता बाजारातनं जाताना आपण इकडे तिकडे बघतच जातो. ते बघताना त्यांना गाठिया मुदिया कडे दोरे, म्हणजे आठवडी बाजारामध्ये काय काय असतं, शेव असते, गोडी शेव असते, पापडी असते, त्याच्यानंतर कडदोरे आहेत, कपडे आहेत, काही तोड भातुकी खाजे, म्हणजे मध्यंतरी खाण्याचे जे काही पदार्थ आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी आहेत. ते त्यांनी काय केले, विकत घेतले बरं का. आणि गावासी कोणा हाती खाजे पाठवू, सोयऱ्याचा गाऊ, म्हणजे मध्ये सोयऱ्याचा गाव लागतो. स्वामींनी काय सांगितलं, संबंधियाच्या गावात जाऊ नका सांगितलं, पण संबंधाच्या गावा काही पाठवू नका असं काही स्वामींनी सांगितलं नाही. पाठवू शकतो, जायचं नाही आपण, पण सोयऱ्याचा गाव आहे, उद्या त्याला कळलं की इथून हे गेले सासरे बुवा की कोण काय, तर काय होईल, ते रागवतील, आपली मुलगी दिलेली आहे त्यांना. म्हणून आपला एक व्यवहार जो आहे तो पाळायचा. तुम्ही जर का व्यवहार पाळायला गेले की धर्म बाजूला राहतो बरं का. मग अशा वेळेला त्यांनी ते सर्व साहित्य घेतलं आणि ना गावासी जाऊ परवाही देव, गावाच्या जवळ जाऊया, संबंधियाच्या गावाला जायचं नाही, पण गावाच्या वेशीच्या बाहेर थांबू आणि उपरवाही म्हणजे वरचे वर कोणाला बाहेरच्या बाहेर देऊन टाकू. कोणीतरी भेटतच, आणि भेटल्यानंतर त्यांना जरी विचारलं, खेडेगावाची एक विशेषता आहे, कुठल्याही टोकाच्या माणसाला कुठल्याही टोकाचं नाव सांगितलं तरी ते ओळखतात, हो आम्ही ओळखतो त्यांना, लगेच त्यांच्याकडे ते द्यायचं, ते लगेच घरी नेऊन देतील. आणि मग निघो, आणि तसंच आपण पुढे निघायचं, आपलं आपण रस्ता बदलायचा नाही. कोण जाणे आता काही येणे होईल, कोण जाणो आता येणं होतं इकडे, परत कधी येणं होईल की नाही होईल. माग काही भेटोनी कधी भेटू, तर आपण काय करू, लेकरांसाठी म्हणून हे थोडंसं खायला घेऊ आणि ते पाठवून देऊ. आणि मग सोयरेचा गाव जो वाटेसी होता, दाऊवाडी येसी, दावलवाडी आहे ना इथे, दावलवाडीला ते होतं. ते उपरवाह्य भेटले, कोणाला तरी ते भेटले गावातल्याच व्यक्तीला, आणि सांगितलं धरा होय खाजे, हे तुम्ही हे अन्न आम्ही काही घेतलेलं आहे, काही खाऊ घेतलेलं आहे, ते तुम्ही आमक्या आमक्याच्या घरी द्या बरं. तर ते म्हटलात तुम्हीची का साऊमे नय्या, तुम्ही कोण त्यांचे, आम्ही असे असे, मग तुम्ही काय येत नाही ना. देवाने आम्हाला विधी दिलेला आहे की संबंधियाच्या घरी जायचं नाही, गावाला जायचं नाही, असं विधी दिलाय. तर ते म्हणतात की तुम्ही ना त्यांच्या घरी जाऊ नका, परंतु अंगणी उभे ठाका, अंगणात उभे राहा आणि त्यांना द्या, घरात जायचं नाही.
म्हणजे काय होतं की तुमची आणि त्यांची भेट होईल. उद्या ते परत आम्हाला बोलतील की का तुम्ही त्यांना थांबवलं नाही वगैरे. भेटा आणि जा, त्यांना बाहेरच्या बाहेर भेटा, अंगणातच आणि निघून जा. मग ते गेले, उभे ठाकले, भेटले. त्यांनाही बरोबर वाटलं की हो बरोबर आहे, अधविकारी जीव असतो तो अधविकाराकडेच जातो, नातलगांकडेच जाणार तो, बरोबर विचार नातलगांचेच येणार. बीज गोरक्षण लीळेमध्ये मला एवढं नवल वाटतं की तो झाडावर आहे तिथे, झाडाच्या तिथे, आणि त्यांनी एकीकडे बघितलं की कोण आहेत, हे स्वामी म्हणजे श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराज अशी प्रतीती आली. त्याला समजलं, सगळं अनुभवलेलं तर आहेच, पण आज प्रतीती झाली की हे कृष्ण महाराज आहे. आता तो झाडावरून उतरला आणि त्यांनी कुठं गेलं पाहिजे होतं, देवाकडे गेलं पाहिजे तर लगेच देवाचे श्रीचरण धरून मग विनंती केली पाहिजे होती, प्रायश्चित्त केलं पाहिजे, देवाला घरी घेऊन आलं पाहिजे होतं. पण तो गेला, घरी गेला बायकोला सांगायला. आता बायको महत्वाची का देव महत्वाची? परंतु त्यांनी प्रपंचाला महत्व दिलं, परमेश्वराला महत्व नाही दिलं, आणि तो गेला तिकडे. आणि इकडे आमचे स्वामी बाहिरे वाहिरे बीजे गेले, स्वामी निघून गेले, भेट झाली नाही. आता हे सुद्धा तिकडे गेले, कारण की यांना सुद्धा प्रपंचाकडे जाण्याचा मोह आवरला नाही, आणि ते तिकडे गेले. आता गेल्यानंतर त्या सर्वांनी आग्रह केला, कारण की त्या काळामध्ये भेटी अशा सहजासहजी होत नव्हत्या बरं का, खूप वर्षांनी वगैरे कोणी भेटायचं वगैरे, आणि त्या भेटीचा आनंदच काहीतरी वेगळा असायचा. आता उलट भेटी झाल्या तर काय होतं, आपल्याला वाटतं आले हो पाहुणे, कधी जाता का आता, म्हणजे पाहुण्यांचा एक येण्याचा आनंद राहिला नाही, त्यांच्या संदर्भातलं जी आत्मीयता ती राहिली नाही, कारण की आपला संपर्क आता सहज झालेला आहे, एकमेकांशी आपण सहज संपर्क करू शकतो, बोलू शकतो, सगळंच काही. मग या ठिकाणी ते सोयरे सगळे भेटले आणि ते म्हटले बसा बसा बसा, अंगणामध्येच बसा. मग म्हणून हाती धरुनी बाजीवरी बैसविले, हात धरून, आता ते बहुमत होतं, हे दोनच मतं होती, त्यांना बसवलं सगळ्यांनी, ते बसले, पाय धुतले आणि लगेच त्यांनी पाय धुतले. आता जेवा मग जा, आता पाय धुतल्यानंतर ना थोडा थकवा जाणवतो आणि थकवा जातो. तुम्ही चालत असलात ना तर तुम्हाला थकवा जाणवत नाही, पण तुम्ही जर का बसलात तर तुम्हाला कळतं की तुमचे पाय किती थकलेले आहेत, आणि मग काय उठू वाटत नाही. त्याच्या त्यांनी गरम पाण्याने पाय पण धुतले त्यांचे, आणि म्हटले आता जेवा आणि मग जा. मग पाणी ठेविले. आता जेवा म्हणजे दोन लोक वाढलेले आहेत, त्यांचं जेवण अधिक जेवण तयारच होत आहे, त्याच्यात वाढायचं आहे, वाढ करायची आहे, म्हणजे त्याला वेळ लागणार आहे. मग तोपर्यंत काय करायचं, तुम्ही प्रवासातनं आलेला आहात. मग त्यांनी आंघोळीसाठी पाणी ठेवलं. पाणी ठेवल्यानंतर उठिले, नानिले, जेविले, आंघोळ वगैरे केली. आंघोळ जर का केली तर अजून थोडस काय वाटतं, बरं वाटतं, अंग मोकळं झालं की अजून थोडं थकवासारखं वाटायला लागतं. आणि ते उठिले, नानिले, जेविले, जेवण सुद्धा झालं. आता थकलेला माणूस जेव्हा जेवतो ना मग अवघड होऊन जातं. मग तव विळू झाला, संध्याकाळ झाली. आता संध्याकाळी काळोखानंतर पुढे जायचं, कुठे, पुढचं गाव खूप लांब आहे. मग राहिले, मग ते म्हटले आता काही जाऊ नका, काळोखाचा आम्ही काही तुम्हाला पाठवणार नाही. मग ते थांबले. निजयले, झोपले, सवेळीची उठिले, सकाळी लवकर उठले. मग निघाले, आणि मग निघाले माहूरकडे. मग चांगदेव भट त्यांना म्हणतात, कोणाला, डखल्यांना, डखल्यांचंच गाव नातलग आहेत ते म्हणतात हे काही डखले हो, गोसावी वारिले तेचे आम्ही केले. हे सकाळी कळलं. कधी, जेव्हा त्या वाटेने परत निघाले ते, तेव्हा परत उजळता आली, तोपर्यंत उजळता नाही आली, कारण की तोपर्यंत त्या नातलगांच्या घरातच होते. त्याच्यामुळे जसं आपल्या महानुभावांच्या इतिहास एक संदर्भ येतो की ते एका ठिकाणी म्हणजे दोषरूपी जागेमध्ये ते निवास करत होते, तेव्हा त्यांचे जे जाळीदार आले त्यांनी काय केलं, त्यांना बघितलं, त्यांच्या लक्ष माहिती पडलं त्यांना हे इथे आहे. त्यांनी त्यांना अंगणात बोलवलं, अंगणातनं घराच्या बाहेर बोलवलं, घराच्या बाहेर मधनं गावाच्या बाहेर नेलं, आणि मग तिथे त्यांना निरूपण केलं. घरातच नाही केलं, कारण की तिथे त्यांना ते प्रणवलं नसतं. तुम्हाला जर का घरी येऊन आम्ही निरूपण केलं, अनुसरण घेतलं पाहिजे, तर तुमची अनुसरणाचा उल्लेखच होणार नाही, कारण की मोठा टीव्ही आहे,
तो कोणी बघायचा? आपणच गेलो तर एवढं मोठं घर बांधलेलं आहे, गाडी आहे, जे तुम्ही त्याच्यामध्येच आहात आणि ते सोडायची जर का गोष्ट केली तुम्हाला पटणार नाही. परंतु तुम्ही जर का मार्गात आलात, मंदिरात आलात आणि तिथे निरूपण ऐकलं तर लगेच अनुसरणाचा उल्लेख होईल. म्हणून खूप लोक पोथीला येत नाहीत बरं. पोथीत ऐकल्यानंतर अनुसरणाचा उल्लेख झाला, अनुसरण झालं गेलं तर आपलं दीक्षा झाली तर मग या भीतीपोटी काही लोक येत नसावेत असं मला वाटतं. परंतु आपल्याला आपल्या घराच्या बाहेर आपण पडून जर का काय ऐकलं तर तुमची विचार करण्याची जी काही पद्धती आहे ती बदलू शकते. बाहेर पडण्याचा विचार तुमच्यामध्ये येऊ शकतो. जसं तुम्ही अंत्यविधीला जाता ना स्मशानात, तेव्हा हे होतं की नाही? वाटतंय काय खरं नाही बरं का आयुष्याचं. आता बस स्मशानात निघालं की सरळ अनुसरायलाच जायचं. म्हणून जसं स्मशानात बाहेर पडले की कुठे जातो माणूस? तो म्हणतो पहिले आंघोळ करून घेऊ, नंतर जाऊ अनुसरण्याला. आता आंघोळ केली की काय मिळतं? परत जेवण मिळतं. जेवलं की आता एक झोप काढून जाऊच. तोपर्यंत संध्याकाळ होते. ही दिवसाची संध्याकाळ होत नाही. असं करता करता आयुष्याची संध्याकाळ होऊन जाते. परंतु आपण मात्र काही त्या विचाराने बाहेर पडत नाही. आणि म्हणून इथे म्हणतात की जे गोसाव्यांनी नाही सांगितलं तेच आपण करून बसलो आणि गोसावी विधी विहिला तो आम्ही भंग केला. आता काही दर्शन होईल. आता काही दर्शन होणार आहे दत्तात्रय प्रभूंचं. आता काही गोसावी आम्हा भेट देतील. दत्तात्रय प्रभू काही भेट देणार नाहीत. आता जाऊनही काही करू, आता जाऊन काहीच उपयोग नाही. आता परत चला मागे. आता चाला मागोते. मग ते मागोते गोसाव्यांच्या दर्शनाशी आले आणि त्यांनी सर्व व्यवस्था सांगितली की आम्ही काय नाही सांगितलं तेच का केलं आम्ही बरोबर. आपल्याला जे सांगितलेलं नसतं हे करू नका असं सांगितलेलं असतं, नेमकं तेच आपण कसं काय करतो मला हेच समजत नाही. म्हटलं ना मागे बघू नका, ज्याला सांगितलं तोच मागे बघतो का बरं? अहो मागे बघू नका सांगितलं तर परत तुम्ही मागेच का बघितलं? ही जीवाची एक वृत्तीच तशी आहे. नाही सांगितलं तर तो जास्त करणार आणि जे सांगितलं करायला हे करा तर ते मात्र काही तो करायला तयार नाही. येथूनही म्हणितले ते होत नाही असं देवाने स्पष्ट सांगितलेलं आहे. स्वामी म्हणतात दत्तात्रय प्रभूंचे दर्शन ते आमोग किंगा ते तुम्हासे कांगा होईल. का बरं होईल? ऐसे कांगा घडेल, घडणारच नाही, कारण की तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही चालले नाहीत. सर्वज्ञ म्हणतात कवणी एकी माता असे ते आपल्या लेकरवासी पेहे दे. कवणी एक माता आहे, ती आपल्या मुलाला, तान्हुलं बाळ आहे त्याला पेहे दे म्हणजे चमचानी म्हणा वगैरे तिला ते काहीतरी दूध वगैरे म्हणा ते पाजते आहे. आणि मग स्वामी म्हणतात की ते लेकुरासी पेहे दे ते डुळकी. डुळकी म्हणजे ते वमन करतंय, त्याला ते पचत नाही अन्न, ते वमन करतो आहे. मागवते दे, परत आई त्याला थोडस चमच्यानी थोडस देते, त्याच्या मुखामध्ये टाकते, तो परत गिळतो, परत त्याला मागवते डुळकी, मागवते दे ते डुळकी, पुन्हा पुन्हा त्याला वमन होत राहतं. परंतु आई पुन्हा पुन्हा त्याला ते देत राहते. मग सेजिया सायलिया तिच्या ज्या मैत्रिणी आहेत, शेजारणी आहेत, त्या आईला म्हणतात अहो हे डुळकीत आहे तरी का पाजी पियेसी? हा वमन करतो आहे, मग हा तू परत परत त्याला ते का पाजतेस? ते म्हणे घ्या आई आणतू तरी लितेल, आणतू तरी लितेल. म्हणजे थोडं का होईना अन्न त्याच्या मुखावाटे पोटामध्ये जरी वमन झालं तर काहीतरी अन्न त्याच्या पोटामध्ये शिल्लक राहत असेल थोडं तरी, जेणेकरून त्याला पित्त होणार नाही किंवा अजून काही उपाशी राहिल्यामुळे काही त्रास होईल त्याचा, तो त्याला होणार नाही. आणि म्हणून ते मी त्याला देते आहे. याचा अर्थ काय की स्वामींची श्री दत्तात्रयांची भेट होणारच नव्हती तरी देवाने का पाठवलं? काही हरकत नाही. जरी भेट नाही झाली तरी मात्र मनामध्ये उल्लेख तर झाला. नाही भेट झाली परंतु निघाले तरी त्या दिशेने. नाही भेट झाली परंतु निश्चय तर त्यांनी काहीतरी केलेला होता, म्हणजे आणि त्या अनुषंगाने ते पालनही करत होते. जेवढा वेळ ते निघून चालले, जेवढा वेळ त्यांनी तो विधी पाळला, तो वेळ काही वाया जात नाही. जरी तुम्ही 1 तास स्मरण करण्यासाठी बसलेला आहात आणि 1 गाठी केली तुम्हाला झोप लागली,
म्हणजे उद्यापासून बसायचंच नाही का स्मरणाला? बसा. एक गाठी केली ना, तर एका गाठीचं गोमटं लागेल ना तुम्हाला. एक गाठीसाठी किती वेळ लागला, तेवढ्या वेळ तर तुमचा उपयोगी लागला ना. बाकी तुम्ही झोपले त्याचा ओपटा तो वेगळा ना, परंतु जेवढं चांगलं केलं त्याचं तर गोमटं तुम्हाला प्राप्त झालं की नाही. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला या वेळेतनं हाच एक संदर्भ, हाच एक आपल्याला आदर्श याच्यातनं मिळतो किंवा एक बोध त्याच्यातनं प्राप्त होतो की ज्या कार्याच्या निमित्ताने तुम्ही बाहेर पडलेले आहात ते उद्दिष्ट कायम ठेवा, ते बदलू नका. किंवा जे उद्दिष्ट तुम्ही निश्चित केलेलं आहे ते उद्दिष्टाला प्राप्त करणारेच कार्य तुम्ही करा, त्याच्या व्यतिरिक्त दुसरे कार्य तुम्ही करू नका. तरच तुम्हाला तो जो उद्दिष्ट आहे ते जे साध्य आहे ते प्राप्त होईल. जर का आता तुम्ही उपदेश घेतलेला आहे, हा कशासाठी घेतलेला आहे, काय मिळवण्यासाठी घेतलं, एवढं तुमचं एकदा निश्चित करून घ्या की बाबा आम्हाला काही ज्ञान वगैरे काही प्राप्त करायचं नाही, आम्ही पंचावतार उपार वगैरे याच्यामध्येच आम्ही समाधानी राहणार आहोत. एकदा ते ध्येय निश्चित करून घ्या आणि आयुष्यभर तेच करत राहा. मग देव मिळवण्याचा विचार करायचा नाही. कारण की एकी क्रिया दोन फळ होत नाही, आमच्या स्वामींनी सांगितलेलं आहे. आता देव प्राप्त करायचा आहे का, मग तुम्हाला बाकीच्या सगळ्या गोष्टी बंद कराव्या लागतील. स्मरण, सेवा, दास्य आणि देवाने जे जे म्हटलेलं आहे ते तेच तुम्हाला करावं लागेल, तरच देव भेटणार आहे. असं निश्चित करून घ्या काहीतरी आणि मग चाला, म्हणजे तुमचंही कन्फ्युजन होणार नाही. आपल्याला प्राप्त करायचे देव आणि आपण म्हणत राहू गवळणी, तर त्याच्याने काही देव भेटणार नाही. म्हणून तो जेणे परी व्हावा तेणेची परी होईल. जर का जेवढा नियम सांगितला त्या अनुषंगाने जर का त्या आधाराने जर का हे दोघंही चालत गेले असते तर ते दत्तात्रय प्रभूंची भेट त्यांना निश्चित झाली असती. आणि आपण सुद्धा या ज्ञान मार्गामध्ये चालत असताना अन्यथा ज्ञान बाजूला करा, अज्ञान बाजूला करा आणि यथार्थ ज्ञान काय आहे ते सूत्रपाठामध्ये वाचा. मी असं नाही म्हणत माझं ऐका, असं नाही म्हणत माझं निरूपण ऐका, असं नाही म्हणत. सूत्रपाठ काढा, वाचा, त्याच्यामध्ये सगळं आहे. लीळाचरित्र काढा, त्याच्यामध्ये सगळं आहे. तुम्हाला जर का तुम्ही महानुभाव असाल तर लीळाचरित्र, सूत्रपाठ, स्मृतीस्थळ असे ग्रंथ वाचा. सूत्रपाठाचं विश्लेषण ज्यामध्ये केलेले असे ग्रंथ वाचा. बाकी सगळे ग्रंथ जे आहेत ते बाजूला ठेवून द्या. कोणी तुम्हाला म्हणेल असं थोडीच आहे, परंपरेने चालत आलेलं आहे, ठीक आहे, परंतु त्याही आधीची परंपरा लीळाचरित्राची आहे बरं का. त्याही आधीची परंपरा केशराज बासांपासून त्यांनी जेव्हा सूत्रपाठ ग्रंथ आम्हाला वेगळे करून दिले वचन त्याच्यातली, म्हणजे लीळाचरित्रापासून ती परंपरा सगळी चालू आहे. मग ती लीळा वचनाची असो, लीळेंची असो, नाही तर दृष्टांताची असो, निरूपणाची असो, तत्वज्ञानाची असो, ही परंपरा तिथून चालत आलेली आहे. म्हणून त्या परंपरेला महत्त्व द्या. मधूनच आलेल्या परंपरेला काही महत्त्व देण्याची आवश्यकता नाही. तरच परमेश्वर आपल्याला प्राप्त होतील. या व्यतिरिक्त तुम्ही क्रिया करत राहिल्या तर मग मात्र परमेश्वर प्राप्त होणार नाहीत. श्री दत्तात्रय प्रभू अवतार दिनाच्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी ही एवढी जरी गोष्ट लक्षात घेतली तर आजचा अवतार दिन जो आहे तो निश्चितपणे या पद्धतीने आपला साजरा होईल. तुम्हाला तुमच्या धर्मकार्यासाठी ईश्वर प्राप्त व्हावे यासाठी आणि ईश्वर विहित विधी प्राप्त व्हावे, घडावेत यासाठी तुम्हाला मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि श्री दत्तात्रय प्रभू अवतार दिनाच्याही शुभेच्छा तुम्हाला सर्वांना देतो आणि या ठिकाणी थांबतो. श्री दत्तात्रय प्रभू महाराज की जय.